मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुसले पुढ पुसले ओ सोसले देहवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत। मी बऱ्याचदा सांगतो, पहिला होता तसं करावं। संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न। ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे। ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, शांती म्हटलं की पैठण्यवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेव राय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा राय। त्यातला वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबा राय आजच्या अभंगामध्ये मरणावरती मिळवलेला विजय सिद्ध करतात। उलट संतोष बुवा, अभंग अतिशय सहज आहे, साधा आहे, सोपा आहे, अनेकांच्या पाठातला असेल, कुणी कधीतरी ऐकला असेल। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं जे बोलणं आहे ते अतिशय मनाला वेध लावणार आहे। तुकोबाराय सहज साधं सोपं बोलतात। तुकोबारायांच्या मुखातली भाषा आहे, मरण माझे मरुनी गेले मज केले अमर। महाराज, हे अमरत्व जर जगद्गुरु तुकोबारायांनी मिळवलं असेल आणि तुकोबाराय जर म्हणत असतील मी माझं मरण मारून टाकलं, त्यापेक्षा मरण माझे मरुनी गेले मज केले अमर। कधी कधी मनाला प्रश्न पडतो, हे मरण माझे मरुनी गेले मज केले अमर हे जे तुकोबारायांनी लिहिलं ते असताना लिहिलं का वैकुंठाला गेल्यानंतर लिहिलं? सहज साधा आहे ना बुवा, विचारायला सुद्धा नको होतं तुम्ही हा प्रश्न। मरण माझे मरुनी गेले मज केले अमर हे तुकोबारायांनी असतानाच लिहिलं। ह्याच्यासारखाच आणखी एक अभंग, पिकले अशेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग। याच आशयाचं काहीतरी अभंग। मग कधीतरी दादा असा प्रश्न पडतो, जगद्गुरु तुकोबाराय जर असतानाच म्हणतायत मरण माझे मरून गेले, याचा अर्थ निश्चित आहे माणसाला मरायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावी लागते, माणसाला मरायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावी लागते, पण मरण मारायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावीच लागत नाही। माणसाला मरण जिवंतपणीच मारता येतं। तुकोबाराय सांगतात, आम्ही ते मारलं आणि ते मारल्यानंतर आम्ही अमरत्वाला जाऊन पोहोचलो। खरं तर विशाल बुवा, मरावं असं या जगाच्या पाठीवर कुणालाच वाटत नाही। आणखी थोडं शांत सांगतो किरण महाराज, मरावं असं कोणालाच वाटत नाही, आणि त्यापेक्षा असं कोणाला वाटूही नाही। कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देह। या मनुष्य देहाचा जो वारा लागलाय तो सहजासहजी नाही। बापू, एके ठिकाणी वर्णन असं आलंय, आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा तसा काक त्याले न्यायाने तुम्हाला मला हा पवित्र असणारा मानव देह मिळाला। मरावा असं कधीच कुणाला वाटू नाही, मरावा असं वाटतही नाही। आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा आहे आपण अमर व्हावं, आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं आपण अमर व्हावं। बापू, जर तुमची माझी इच्छा आहे आपण अमर व्हावं, तर एक दिवशी आम्ही काय केलं, स्वर्गात जे अमर झाले त्या सगळ्या अमरांना एकत्र केलं आणि स्वर्गातल्या अमरांना आम्ही प्रश्न विचारला, बाबांनो, जीव म्हणून जगत असताना आमच्याची इच्छा आहे, आम्हाला वाटतं आम्ही अमर व्हावं, तुम्ही अमर झालाय, तुमची काय इच्छा आहे? स्वर्गीचे अमर किती स्वर्गीचे अमर
इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मुक्ती लोकी व्हावा जन्म मुक्ती लोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त मृत्यू लोकी भावा जन्म मृत्यू लोकी भावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मुक्ती लोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा हे हो लोके भावा जन्म लोकी व्हावा मुक्ती लोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने अनंत गाऊ घेती या न्यायानं आम्ही आयुष्यभर धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आणि त्या विठोबाचे दास झालो त्याचा फायदा आम्हाला असा झाला मरण माझे मरून गेले मज केले अमर महाराज हे मरण मारण्यासाठी तुम्ही नेमकं केलं काय तुकोबरायांनी उत्तर दिलं तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे हे मरण मारण्यासाठी मी ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव आम्ही आमचा ठाव शोधला आम्ही आमचं मूळ शोधलं जेव्हा आम्ही आमचा ठाव शोधला मूळ शोधलं तेव्हा लक्षात आलं काय लक्षात आलं तुकाराम हे माझं नाव नाही आणि देहू हे माझं गाव नाही त्याच्यासाठी मी माझा ठाव शोधला त्याच्यासाठी मी माझं मूळ शोधून बघितलं माझ्या असं लक्षात आलं तुकाराम हे माझं ठेवलेलं नाव आहे नाहीतर मुळात जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर या न्यायानं विटेवरच्या मालकाच्या मी सदैव सोबत होतो विटेवरचा मालक जेव्हा नरसिंह झाला तेव्हा मी भक्त प्रल्हाद झालो तो राम झाला तेव्हा मी अंगद झालो तो कृष्ण झाला तेव्हा मी उद्धव झालो तो पंढरीश पांडुरंग परमात्मा झाला तेव्हा मी चौयुगाचा भक्त नाम्या उभा कीर्तनी या न्यायानं नामदेवराय म्हणून जन्माला आलो जगाच्या बापाबरोबर मी सदैव राहिलो माझ्या असं लक्षात आलं तुकाराम हे माझं नाव नाही आणि देहू हे माझं गाव नाही आमचं गाव म्हणाल तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया आम्ही आमचा ठाव शोधला आम्ही आमचं मूळ शोधलं महाराज हे सगळं करत असताना आमच्याही आयुष्यामध्ये पूर आलाच होता आणि शांत आहे का माणसाचं आयुष्य म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पूर येतातच फक्त अण्णा जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं पूर आहे म्हणजे तो ओसरणारा आहे एवढं मात्र नक्की ज्ञानाचा असला ओसरतो धनाचा असला ओसरतो संपत्तीचा असला ओसरतो सामर्थ्याचा म्हणजे ताकदीचा जरी असला तरी पूर आहे म्हटलं की ओसरणारे एवढं मात्र निश्चित आहे कोणत्याही पुराने माणसाने हुरळून जाऊ नये आणि कोणत्याही पुराने माणसाने खचूनही जाऊ नये संतोष बुवा आणखी थोडं सोपं सांगतो नदी जोपर्यंत नदी अवस्थेत आहे तोपर्यंत तिला भरती आहे तोपर्यंत तिला ओहोटी आहे तोपर्यंत तिला पूर आहे तोपर्यंत तिला ओसर आहे एकदा का नदीचं रूपांतर समुद्रात झालं की मग नदीला आटलेल्याचं दुःख वाटत नाही किंवा जास्त पाणी झालेल्याचं सुख वाटत नाही दादा तुम्ही ऐकताय म्हणून मी आणखी सांगू का माणूस जोपर्यंत गर्वात आहे
तोपर्यंत त्याला जास्त संपत्ती आलेल्याचा अभिमान वाटतो किंवा मग संपत्ती निघून गेलेल्याचं दुःख वाटतं. एकदा का देव पाहावयासे गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. या अनुभूतीपर्यंत माणूस पोहोचला की मग आलेल्या पैशाचं काही वाटत नाही आणि गेलेल्या संपत्तीचं दुःख वाटत नाही. पूर आला ओसरणार एवढं मात्र निश्चित. तुकोबा सांगतात आमच्याही आयुष्यामध्ये पूर आलाच की हो. नाही कसं. आणि सांगतो विशाल बुवा, गेल्या कित्येक दिवसापासून या वावरे परिवाराच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःखाचा पूरच आला होता. घरातली जाणती माणसं सहजासहजी निघून गेली. परवा मी दादामामांच्या गाडीवरती नातेपुतेवरून मोरोचीपर्यंत आलो तेव्हा आमच्या दोघांची झालेली चर्चा. ते म्हणे महाराज भरपूर दिलं ह्या गावाने. त्या मोरजाई मातेच्या नगरीमध्ये राहत असताना त्या मातेनं खूप मोठा कृपाशीर्वाद दिला. पण हे काय, हे सगळं देत असताना आमची जिव्हाळ्याची माणसं मात्र काढून घेतली. नाही, बघता बघता 3 थोरले भाऊ निघून गेले, भाऊजाई निघून गेली. लेकरं बाळ जेव्हा अशी आई वडिलांसाठी तरमळतात तेव्हा वाईट वाटतं. ह्या सगळ्यांमध्ये आता बाप माणूस म्हणून मीच राहिलो की हो. ह्या सगळ्यांचा विचार केला तर आमच्या आयुष्यामध्ये का कुणास ठाऊक पण पूर आलाच की हो. हे काय विशाल बुवा, आयुष्यामध्ये केवढा हे पूर येऊ द्या, माणसाला धीर धरावा लागतो. तुकोबा वर्णन करतात, आला होता गेला पुर धरेला धीर जीवनी. महाराज हे धीर धरून तुम्ही साध्य काय केलं. तुकोबाराय सांगतात मी माझं सत्य स्वरूप ओळखून घेतलं, मी माझ्या सत्य स्वरूपाची जाण करून घेतली. तुका म्हणे बुणादीचे झाले साचे उगवणे, त्याच्यासाठी मला काय करावं लागलं. मी ठाव पुसले, बुड पुसले, ओस ओसले देहभाव. माझ्या आयुष्यातले सगळे देहभाव ओसरून गेले. एकदा का आयुष्यातले सगळे देहभाव ओसरले मग माझी अवस्था अशी झाली, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. काहीसा या अर्थाचा मरणावरती मिळवलेला विजय सिद्ध करणारा, त्याच्यासाठी केलेलं सत्य समजावून सांगणारा आणि आम्ही मिळवलेली उंची काय आहे याचं वर्णन करणारा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय पवित्र आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. विठ्ठल काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, या समस्त वावरे परिवाराचं अस्तित्व, वावरे परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराला आकारभूत करीत असताना, या परिवाराला एक विशिष्ट उंची मिळवून देत असताना, या परिवारासाठी झिजलेलं व्यक्तिमत्व. बापू मुळापासून सांगतो, थोडं शांत ऐका. आदरणीय आबासाहेब वावरे यांचा परिवार, मूळगाव कोथळे, पाहुण्या रवळ्याच्या गावामध्ये आले विशाल बुवा. पण हे काय, सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायानं सत्याच्या मार्गाने राहिले. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, या न्यायानं धनदौलत कमवली. आदरणीय आबासाहेब वावरे हे कीर्तनकार होते. हे असं अजिबात म्हणू नका मी पहिला म्हणा, ते कीर्तनकार होते, स्वभावाने गोड होते, अभ्यास होता. आणि जेवढं ज्ञान त्यांनी संप्रदायाचं मिळवलं होतं, कमवलं होतं, तेवढं सगळंच्या सगळं ज्ञान त्यांनी जवळ बसून बापूंना दिलं होतं. मी
मी किरण महाराज थोडंसं धाडसाने बोलतो. एक कीर्तनकार म्हणून मी जेवढे अभंग वाचले नसतील, कीर्तनकार म्हणून मी जेवढे ग्रंथ वाचले नसतील, त्याच्यापेक्षा जास्त ग्रंथ आदरणीय बापूंनी वाचले होते. उलट आपल्यासारख्यांना बापू जवळ बसवायचे आणि सांगायचे, महाराज ह्या ग्रंथामध्ये असं वर्णन आलंय, ह्या ग्रंथाचं तुम्ही वाचन केलं की तुम्हाला ह्या ज्ञानाची प्राप्ती होईल, असं बापू जवळ बसून सांगायचे. आदरणीय आबासाहेब आवरेंच्या बाबतीत विचार करता 4 मुलं पैकी सगळ्यांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व आदरणीय बापू. पूर्ण नावाचा विचार करता धनंजय आबासाहेब वावरे. बापूंचं वर्णन करत असताना माझ्यासारख्यानं तुमच्यापुढं काहीतरी मांडावं, माझ्यासारख्यानं तुमच्यापुढं काहीतरी सांगावं, असं माझ्या बुद्धीमध्ये तरी तेवढं ज्ञान आता उपस्थित नाही. मी जर बरोबर बोलत असेल, 5 मुलं आणि 7 मुली. नाही बापू, चुकतंय काहीतरी. बर, त्यांनीच कधी भेदभाव केला नाही, मी का भेदभाव करू? त्यांनीच कधी विचार केला नाही माझा फक्त तानाजी आणि तानाजीलाच फक्त मी असं नाही. जेवढं प्रेम तानाजी दाजीवरती केलं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आशिष पैलवानांवरती केलं. तिथं तो माझ्या घराण्याचा अभिमान आहे असं वाटायचं. जेवढं ज्ञान तानाजी दाजींना दिलं त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान पिंटू दाजीला दिलं. तुम्हाला मान्य करावं लागेल. मी सहज बोलतो. 5 मुलं आदरणीय माणिकराव असतील, आदरणीय आनंदराव असतील, आदरणीय कमल किशोरजी उर्फ पिंटू असतील, आदरणीय स्वतः तानाजी असतील, आदरणीय आशिषजी असतील. मुलींच्या बाबतीत विचार करता विशालबुवा अतिशय उदात्त विचार होता होईल एवढ्या शक्य तेवढ्या सगळ्या मुली इथं गावात दिल्या होत्या, जेणेकरून त्यांच्या मनाला वाटायचं जवळचे पाहुणेरावळे आपले लागेबंद, आपले संबंध जवळ असते तेवढे फायद्याचे. या न्यायानं मी जर बरोबर बोलत असेल तर सगळ्यात मोठ्या शोभात आहे. मी 7 जणींची नावं सांगतोय बापू, एखादं राहील माझ्याकडून. माझी इच्छा अशी आहे, तुम्ही मला मदत करा. सगळ्यात मोठ्यांचं नाव शोभाताई, नंतरच्या नीताताई, त्यांच्यानंतर लताताई, त्यांच्यानंतर कविताताई, त्यांच्यानंतर सुलोचनाताई, सगळ्यात धाकट्या अश्विनीताई, त्याच्यापेक्षा धाकट्या शीतलताई. पण भावांच्या मुलींना कधी भावाच्या मुली म्हणून मानलंच नाही. स्वतःच्या मुलींवरती जेवढा जीव लावता येईल, स्वतःच्या पोरी बाळांवरती जेवढा जीव लावायचे त्याच्यापेक्षा जास्त जीव भावांच्या पोरींवरती, भावाच्या पोरांवरती लावायचे. बापू ह्या घराचा आधार होते. बापू ह्या घराचा अभिमान होते. बापू ह्या घराचं सौंदर्य होतं. कुठलीही पोरगी माहेरात आली, बापू दारात बसलेले दिसले की मन असं सुपा एवढं मोठं व्हायचं, मनाला आनंद वाटायचा. मला चांगलं आठवतंय, आयुष्याच्या शेवटच्या काळात तानाजीदाजींची जास्त काळजी वाटायची. तानाजीदाजींना जेव्हा मुलगी झाली, या जगात सगळ्यात जास्त आनंद बापूंना झाला. ती नाहात अशी कडेवर घेऊन बसलेला फोटो तानाजीदाजींनी काल ठेवला होता. प्रत्येकाशी आपुलकीनं जगलेला, प्रत्येकाशी सन्मानाने जगलेला विशाल बुवा 32 दातामध्ये जशी जीभ सुखरूप राहते. पाहुण्यारावळ्यांचं गाव आहे. मला अजून आठवतं नाना, तुम्ही चेष्टा करायचा. कुठल्या कार्यक्रमात बसलो, कुठल्या बी तरी आवर्जून तुम्ही 4-2 जण बापूंची आवर्जून चेष्टा करायचा. पण उत्तर देताना कधी माघारी उत्तर दिलं नाही. ती चेष्टा जरी केली तरी हसतमुखाने सहन करायचे, हसतमुखाने स्वीकारायचे. पाहुण्याचं गाव आहे, काय बोलायचं असं म्हणून ते निपटून न्यायचे. गावच्या मोठ्या पदावर विराजमान झाले. गोरगरिबाला कधी त्रास नाही, कधी
कधी कुणाची आरेरावीचं बोलणं नाही, कधी कुणाबरोबर घमेंडीचं वागणं नाही. जेवढं शक्य तेवढं सगळ्यांशी प्रेमाने वागले, जेवढं शक्य तेवढं सगळ्यांची आपुलकीने जगले. सगळ्या कीर्तनकारावरती प्रचंड प्रेम, या वारकरी संप्रदायावरती प्रचंड प्रेम. एखाद्या गायकानं जर सुंदर गायन केलं तर त्याच्यासाठी कौतुकाची थाप द्यायचे, त्या प्रत्येकाचं आवर्जून कौतुक करायचे, प्रत्येकाला जवळ बोलवून त्याच्याशी हितगुज साधायचे. ह्या सगळ्या गोष्टी करणारा तो अवलिया गेल्या वर्षी मात्र सहज आजारपणाचं निमित्त झालं. आजारपण बी असं काही मोठं नव्हतं विषय. मला आठवतंय, मी बुरुंगले पाहुण्याच्या तिथं कीर्तनाला गेलो होतो आणि चालू कीर्तनामध्ये येऊन बातमी धडकली. आमचं दुर्दैव असं, चालू कीर्तनात काय घडतं ते कळत नाही. जोपर्यंत कीर्तन संपून खाली बसत नाही तोपर्यंत कळतच नाही काय घडलं ते. पण काही माणसांची चुळबुळ झाली कीर्तनातून. काही माणसं बुरुंगले पाहुण्याच्या तिथं उठून गेली. मी कीर्तन संपून खाली बसलो आणि हातात मोबाईल घेतला, ओपन केलं, सहज दिसलं भावपूर्ण श्रद्धांजली आलं होतं. बापूंचा फोटो होता. घरातली माणसं रडली असतील यात काय नवल आहे, पोरी बाळा रडले असतील यात काय नवल आहे, ती पोरं रडले असतील यात काय नवल आहे. ज्यांना ज्यांना कळालं त्या प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी आलं. तुमचे कबीरदास ज्याप्रमाणे सांगतात, या जगामध्ये तुम्ही जन्माला आला तेव्हा तुम्ही एकटे रडत होता, अख्खी दुनिया हसत होती. मरताना असं काहीतरी करून जा, तुम्ही एकट्याने हसावं आणि अख्ख्या दुनियेने रडावं. समस्त मोरोची वासियांनी, समस्त परिसरांनी ज्यांच्या जाण्यावरती दुःख व्यक्त केलं होतं, हळहळ व्यक्त केली होती, ते बापू सर्वांना सोडून निघून गेले. मला आवर्जून सांगू द्या, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने विचार करता संतोष बुवा तुम्ही कितीतरी प्रमाण द्याल, माऊली बुवा तुम्ही प्रमाण द्याल. तुकोबराय सुद्धा एके ठिकाणी बोलून गेले होते, आम्ही जो आयुष्यभर अट्टहास केला होता तो निवळ एवढ्यासाठीच केला होता. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला यासाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. सेवटता दिस गोड भावा, सेवटता दिस गोड भावा, गोड भावा, गोड भावा, गोड भावा,
पावलो विसावा आता निशते पावलो विसावा आता निशते पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची या. किंवा मग थेट शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा पेटी रुक्माईच्या वरा. गेल्या वर्षी बापूंनी देह ठेवला त्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होतं म्हणून वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन. मुळात मृत्यू या विषयाला स्पर्श करीत असताना मृत्यू या विषयावरती बोलत असताना तात्या कधी कधी शब्द शांत होतात. विचार पडतो मृत्यू ह्या विषयावर बद्दल बोलत असताना कुठपासून सुरुवात करावी. देव मेले हे सांगू झालंय सांगून बोलतो. देव गेले, संत गेले, दैत्य गेले. दादा ज्याला भगवंताने चिरंजीव हे पद बहाल केलं होतं. आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं अधिकारानं हुशार माणसं. भगवंताने काही जणांना चिरंजीव पद बहाल केलं होतं. किती जणांना? 7 जणांना चिरंजीव पद बहाल केलं होतं. हे मृत्यू एवढा भयंकर आहे आणि भयंकर असतानाही तो एवढा प्रामाणिक आहे. भयंकर एवढा म्हणजे सोडत कुणालाच नाही आणि प्रामाणिक एवढा की तो भेद कुणामध्येच करत नाही. मरणाच्या बाबतीत विचार करता मरणाने स्वतःचे 3 नियम तयार करून ठेवले. पहिला नियम एकट्यालाच आणतो, एकट्यालाच घेऊन जातो. पहिला नियम. दुसरा नियम मोकळ्याच हाताने आणतो, मोकळ्याच हाताने घेऊन जातो. दुसरा नियम. आणि तिसरा नियम ज्या वाटेनं गरीबाला नेतो त्याच वाटेनं मरण श्रीमंताला घेऊन जातं. त्याने बाकी राम गेला, कृष्ण गेला इथपर्यंत मला थांबायचं नाही. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतोय. भगवंताने काही जणांना चिरंजीव पद बहाल केलं होतं. महाराज काही जणांना म्हणू नका. किती जणांना? संतोष बुवा म्हणे 7 जणांना. मी 7 जणांची नावं पाठ केलेत. मी 7 जणांची यादी पाठ केली. फक्त माझी अडचण अशी होती बापू का कालीकड घरी असलं की पाठ होतं आणि कीर्तनात उभं राहिलं की ध्यानात येई नाही. मी करतोय बापू म्हणजे बराच प्रयत्न करतोय माझे. मी आभातोय त्यातले त्यात मोरोचित कीर्तन असल्यावर मला जास्त पाठ करावं लागते. आता बाकी दुसरीकडे असल्या होता ते असं सहज जाऊन माघारी येता येते ते नाही काय अडचणीत. पण सर जरा गावात असल्यावर माझ्यावर जरा ताण येतोय, दबाव येतोय. बरोबर मी पाठ केल्यात 7 नावं. पण मला विश्वास आहे असं होईल संदीप तात्या मी आता 7 नावं सांगायला गेलो की माझ्याकडून एखादं नाव राहून जाईल. माझी अशी इच्छा आहे तुम्ही काय लोकांची माणसं नाही, तुम्ही माझ्या मदतीला धावून याल. एखादं नाव जर माझ्याकडून राहिलं तर अण्णा तुम्ही मला मदत कराल असा माझा विश्वास आहे. मी तुमच्या पुढं 7 नावं सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त बारकाई नाही का आजपर्यंत